विरोधकांच्याकडे कुठले मुद्दे नाही। मी या ठिकाणी विरोधकांना आवाहन करतो का आपण ज्या ठिकाणी आज मतदान मागताय, लोकांपर्यंत आपण जाताय, तुमचं एक तरी काम या 36 मध्ये दाखवा, या तालुक्यामध्ये दाखवा का आम्ही अमुक अमुक लोकप्रतिनिधी असताना अमुक अमुक काम केले। नाही तर भाई शिंदे सुद्धा तुम्हाला दाखवेल। माझं त्यांना आव्हान आहे का आपण एका व्यासपीठावर बसा, मी आपल्या समोर यायला तयार आहे। आम्ही काय केलंय आणि आपण काय केलंय हा जनतेसमोर ठेवा विषय, जनता ठरवेल कोण चांगलं आहे ना कोण वाईट आहे। ते निगेटिव्हिटी पसरवण्याचं त्यांचं काम आहे। परवा मी आपल्याला सांगितलं, मी एक व्हिडिओ केलं का म्हणे नरेश पाटील आणि भाई शिंदेचं प्रचंड मोठं असं भांडण झालं। अहो मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आम्ही राम लक्ष्मणाची आमची जोडी आहे आणि या राम लक्ष्मणाची जोडी खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करते। नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील। आपण पाहता सह्याद्री दर्पण। विशेषतः पहिली मुलाखत आपण घेतोय आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस उरलेले आहेत। प्रचार जवळजवळ सगळ्या उमेदवारांचा संपलेला आहे। माझ्यासोबत भाई शिंदे आहेत, ते खानाव गणातून पंचायत समितीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत। भाईंनी जिल्हा परिषद गाजवलेली आहे आणि भाईंचा चेहरा म्हणजे का नवखा चेहरा नाही, काल कोण आयरागेरा आलेला आहे। भाई लहान मुलापासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांना भाई काय हे सगळ्यांना माहिती आहे आणि खऱ्या अर्थाने तो भाईसारखाच वागणारा माणूस आहे, त्याचा कामकाज राहिलेलं आहे। परंतु आत्ता मागची निवडणूक आणि ही निवडणूक बघता भाई तुमचं स्वागत आहे, परंतु मागची निवडणूक तुम्ही लढली आणि ही देखील लढताय। आता काय नेमका फरक जाणवतोय? आता बरंच पाणी पुला खालून गेलेलं आहे, निवडणुका तुम्ही अनेक बघितलेल्या आहेत, परंतु आता शेवटी काही फंडे बदलतात, काही गोष्टी बदलतात। मागच्या वर्षात त्रास जास्त वाढला की कमी आहे काय? मागच्या वेळेला जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा आता अधिक चांगली परिस्थिती आहे। त्यावेळेला काही लोकांमध्ये मतांतर होतं, पण आता ती परिस्थिती नाहीच आहे। कारण नरेश पाटील आणि मी एकत्र आम्ही आता खांद्याला खांदा लावून काम करतोय, त्यामुळं खानोगणामध्ये अतिशय चांगली परिस्थिती आहे। म्हणजे असं कुठलाही काय अडचणीचा विषय आहे असं कुठं वाटत नाही। भाई निवडणुकीत तुम्ही आता म्हणजे सगळ्यांना भाई काय ते सगळं माहिती आहे, त्या नवीन नाही, परंतु पुन्हा एकदा तुम्ही गेली काही दिवस आणि मला वाटतं गेले 2-2.5 महिने तुम्ही सगळ्या प्रचारामध्ये आहात। आता सगळ्या घरोघरी सगळं तुम्ही फिरला असाल काय? आता सगळी लोक तुमच्या ओळखीचीच आहेत, पण तुमच्यासाठी काय वाढ काय नवीन नाही, काहीतरी तुम्ही नवीन आलेले आहेत, बाहेरून आलेले आहेत, काय लोकांचं काय केलंय? ज्या वेळेला आता मतदानाला आम्ही म्हणजे प्रचारासाठी डोर टू डोर ज्या वेळेला फिरत होतो, त्यावेळेला प्रत्येक वाडीमध्ये असेल, दलित वस्तीमध्ये असेल, गावांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांनी त्या ठिकाणी स्वागत केलं। स्वागत करण्याच्या पाठीमागचा हेतू काय का ज्या 35-40 वर्ष जी काय आम्ही लोकांची सेवा करतोय, त्या लोकांच्या सुखात दुःखात, लोकांच्या वेळ अडचणीला कुठलाही चांगला वाईट प्रसंग जर असेल तर तिथे भाई शिंदे मात्र त्या ठिकाणी उपस्थित असतो। मग जी जमेची बाजू असेल, अन्यायाची बाजू असेल, त्या अन्यायाच्या बाजूनी उभं राहण्याचं काम भाई शिंदेंनी प्रामाणिकपणे केलेलं आहे। आणि मतदारसंघामध्ये फिरत असताना आपल्याला सर्वांना कल्पना आहे, मी रायगड जिल्ह्याचा उपाध्यक्ष असताना ती जी काय मी त्यावेळेची जी कामं केलीत, आज 36 मध्ये मी खात्रीने सांगेन, मी माझा म्हणजे मोठेपणा नाही सांगत, पण माझ्या मतदारसंघामध्ये खानोगणामध्ये प्रत्येक गावामध्ये तुम्ही जा, त्या ठिकाणी पाण्याची टाकी दिसेल, त्या ठिकाणी तुम्हाला त्यावेळेला बनवलेले मी रस्ते असतील, सभा मंडप असेल, ज्या ज्या आमच्या सर्वसामान्य लोकांना ज्या मूलभूत सुविधा लागतात, सर्वसामान्य लोकांच्या काय अपेक्षा असतात का लोकप्रतिनिधींनी गावामध्ये पियाचं पाणी दिलं पाहिजे, त्या ठिकाणी गावामध्ये चांगला रस्ता पाहिजे, त्या ठिकाणी गावामध्ये स्वच्छता पाहिजे, लाईट पाहिजे, ह्या ज्या काही नागरी सुविधा आहेत त्या देण्याचा मी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे। आणि लोकांना माहिती आहे का भाई हा कामाचा माणूस आहे। आणि मला लोकांमध्ये जात असताना भाई शिंदे कोण आहे त्याचा परिचय करून द्या, त्याची ओळख करून द्या, अशी कुठेही परिस्थिती नाही। लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लोक त्या ठिकाणी स्वागत करतायत। उलटी लोक बोलतात का बाबा तुझीच आम्ही वाट बघत होतो, का उर्वरित ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी राहिल्यात त्या निश्चित तुम्ही पूर्ण कराल, अशा पद्धतीचं लोकांचं आनंददायी चांगलं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। खूप काम भाईने केलं, म्हणजे हे कोणी नाकारू शकत नाही। म्हणजे काल ते प्रवीण बैलमारेंची मुलाखत आपण केली त्यावेळी त्यांनी देखील ते स्पष्ट सांगितलंय की गोविंदराव बैलमारे आणि भाई यांचं आमच्या झाडाखाली स्वागत केलं का, तर भाईने डोनवत ते सावरोळी इतका अंतराचा पाणी पोहोचवला। हे सांगतो काय माहितीये का की ह्या माणसाने ती कामं केलेली आहेत। ठीक आहे, शेवटी काय इतकी वर्ष जातात, नवीन नवीन सगळ्या गोष्टी समस्या, लोकसंख्या वाढत्या सगळ्या गोष्टी असतात, परंतु भाई इतकी कामं करून सुद्धा लोक ठाम राहतील ना, काय तुम्हाला काय विश्वास वाटतो? आज जरी कामं आम्ही केलेली आहेत ही लोकांना त्याचा अनुभव आहे, परंतु आता
एकंदरीत आता आपण 21व्या शतकामध्ये पदार्पण करत असताना तरुण यंग पिढी आता राजकारणामध्ये बऱ्यापैकी सक्रिय झालेली आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं का आम्हाला सुद्धा नेतृत्व मिळावं, आम्ही सुद्धा प्रतिनिधित्व करावं. परंतु मला पूर्ण खात्री आहे का आज मी या सगळ्या मतदारसंघामध्ये फिरत असताना लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे आणि मला मागच्यापेक्षा ह्या वेळेची परिस्थिती अतिशय चांगली वाटते. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय यांची आमची महायुती आहे आणि या मतदारसंघामधले जे आमदार आहेत महेंद्र शेठ थोरे यांनी जी काय विकास कामं केलेली आहेत आणि त्या विकास कामाच्या जोरावर आणि आम्ही केलेली कामाची जोड ह्या सगळ्यांची जर एकत्र सांगड घातली तर आजही लोक त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आम्हाला मतदान करतील आणि महायुतीचे जे आमचे उमेदवार आहेत ते भरघोस मताने निवडून देतील. त्याबद्दल आमच्या मनामध्ये कुठलीही शंका राहिलेली नाही. बाई, तुम्ही ज्या मतदारसंघात लढताय त्या मतदारसंघात MIDC हो घातलेली आहे. त्या मतदारसंघाचा त्या भागातल्या विशेषतः पाणी टंचाई असेल बरेच का अजूनही तुम्ही त्यावेळी कामं केलीच. अजूनही मधल्या काळात गॅप पडला पण अजूनही काही गोष्टी त्या व्हायला पाहिजे. लोकांना फक्त नुसती आश्वासनं मिळतात परंतु होत काय नाही. मुद्द्याचा विषय तुमचा बरोबर आहे का आज या 36 मध्ये म्हणाल तर पूर्ण मी तालुक्याचाच विचार करेन. मी 36 पुरता मर्यादितला कार्यकर्ता नाही, मी तालुका जिल्हा त्या ठिकाणी बघितलेला आहे. आज वास्तविक पाहता आपल्या खालापूर तालुक्याच्या इंडस्ट्रीमध्ये आज 80% 70% इंडस्ट्रील आहे. पण माझा जो गोरगरीब शेतकऱ्याचा जो मुलगा आहे, जे बेरोजगार आज मुलं आहेत, आज प्रत्येक गावाच्या बाहेर आपण पाहतो शनिवार रविवारी पोरं क्रिकेट खेळतात का लोकांना रोजगार नाही. आज इंडस्ट्रील आमच्या तिथं आहे, आमच्या गावावर कंपनी आले पण आमच्या स्थानिक लोकांना त्या ठिकाणी जेवढ्या पद्धतीचा रोजगार मिळाला पाहिजे तो रोजगार त्या ठिकाणी मिळत नाही. माझा मुद्दा तोच राहणार आहे का मी तालुका प्रमुख असताना अमोलजी आपल्याला कल्पना आहे का मी एक संपूर्ण तालुक्याचा एक दौरा काढला होता आणि त्या दौरा काढते वेळी संपूर्ण त्या तिथला शाखा प्रमुख असेल, विभाग प्रमुख असेल, उपतालुका प्रमुख, ह्या सरपंच यांना सगळ्यांना बरोबर घेऊन त्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही गेलो. त्यांना पत्र व्यवहार केला आणि 8 दिवसाचा आम्ही त्यांच्याकडून वेळ घेतला का बाबा 8 दिवसामध्ये तुमचा व्यवस्थापनाचा जो कोण प्रमुख आहे का ज्याच्याकडे राईट्स आहेत का जो तिथं निर्णय घेऊ शकतो अशा व्यक्तीला तुम्ही 8 दिवसामध्ये तिथं ऑफिसला बोलवा, आम्हाला त्यांच्याशी चर्चा करायची. आणि मग त्यांच्याशी समस्यारांनी चर्चा करून त्या ठिकाणी बाबा तुमच्याकडे एकूण रिक्वायरमेंट किती आहेत, तुमच्याकडे स्किल कामगार किती आहेत, अनस्किल कामगार किती आहेत ना, आता तुम्हाला किती कामगारांची आवश्यकता आहे, अशा पद्धतीचं इंडस्ट्रीची चर्चा करून त्यावेळेला आपण भरपूर लोकांना त्या ठिकाणी रोजगार दिला. आज पार्लेसारख्या कंपनीमध्ये मी 137 मुलं त्या ठिकाणी ग्रामीण भागातली कामाला लावली. आज दुर्दैवानी पार्ले कंपनी बंद झाली. आज 300-350 मुलं आपल्या 36ली तालुक्यातली आज बेरोजगार झालेली आहेत. कुणाची मुलं आज शिक्षण घेत आहेत, कुणी फ्लॅट घेतलाय, कुणी गाडी घेतलेत. आज अतिशय दयनीय परिस्थिती पार्लेच्या वर्करांची आहे आणि तोच सगळा परिसर आपला 36ला तालुक्यातला बेरोजगारी ही भयावह बेरोजगारी आहे. पण मी खात्रीने सांगेन आज मतदान आलाय म्हणून लोकांना काहीतरी आमिष दाखवायची, मतदान आलाय म्हणून काहीतरी लोकांना पुढे आपण ठेवायचं का मी असं करीन मी तसं करीन. पण माझ्यावर या तालुक्यातल्या तरुणांचा विश्वास आहे. मी या ठिकाणी माझा रिजेक्ट काही येईल, मला रिजेक्टशी काही घेणं देणं नाही, पण या बेरोजगारांसाठी या तरुणांसाठी मी मोठा त्या ठिकाणी लढा त्या ठिकाणी उभारणार आहे. आणि माझं आमदार साहेबांची तसं साहेब बोलणं झालेलं आहे का आमदार साहेब आपली सत्ता आहे, आपण आमदार आहेत, आपण खासदार आहेत, पण आपल्या तालुक्यामध्ये लोकांना रोजगार जेवढ्या पद्धतीने मिळाला पाहिजे तो मिळत नाही आणि त्याच्यासाठी बरी मी त्या ठिकाणी संघर्ष करणार आहे आणि त्या संघर्षांमध्ये आपली सुद्धा मला त्या ठिकाणी साथ पाहिजे. आमदार साहेबांनी मला सांगितलं भाई जो तुम्ही त्या ठिकाणी निर्णय घ्याल तुमच्या त्या निर्णयाबरोबर आम्ही आहेत, पण बेरोजगारांना रोजगार देणं हा भाई शिंदेचा त्या ठिकाणी उद्दिष्ट राहणार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जी मतदारसंघामध्ये उर्वरित राहिलेली जी कामं आहेत, मग दलित वस्ती असेल, आदिवासी वाडे असेल, त्या ठिकाणी धनगर वाडे असतील, आमचे जनरल गावाची जी गावं आहेत त्यांचा जे काय प्रश्न असतील ते प्रश्न सुद्धा मला सगळे ज्ञात आहे. त्या प्रश्नांची मला पूर्ण जाणीव आहे. आता मी फिरत असताना छोट्या मोठ्या त्यावेळेला 2009ला केलेल्या टाक्या आहेत, आज काही ठिकाणी टाक्या लीक आहेत, काही ठिकाणी पाईप नादुरुस्त झालेले आहेत, मला महिलांनी दाखवलं आणि त्या गोष्टी सगळ्या माझ्या निदर्शनात आलेल्या आहेत आणि त्याच्यावर सुद्धा मी त्या ठिकाणी काम करणार आहे. माझं एक ध्येय धोरण आहे, माझ्याकडे एक विजन आहे आणि त्या विजनच्या माध्यमातून माझ्या नंतर 5 वर्षांनी जो कोण उत्तराधिकारी त्या ठिकाणी उभा राहील त्याला कुठलाही मतदार असा प्रश्न करू शकत नाही का आम्ही मागच्या वेळेला भाई शिंदेना निवडून दिलं होतं, त्यांनी आमच्यासाठी काय केलं तर तुम्ही आता आमच्याकडे मतं मागतायत. अशी वेळ असा प्रसंग
ह्या 36 मध्ये या खानोखानामध्ये येणार नाही. अशा पद्धतीचं सुसज्ज एक मतदारसंघ आमदारांच्या माध्यमातून आमदार, मी, खासदार आणि जिल्हा परिषद सदस्य पण आमचेच निवडून येणार आहेत. ते केवळ जिल्हा परिषद सदस्य नाही तर ते रायगड जिल्हा परिषदेच्या मध्ये सभापती म्हणूनच खालापूरमध्ये येतील. आणि सासगाव जिल्हा परिषद हे असं एक नाव आहे, त्याचं आता आतकरगाव झालंय. जो जो माणूस सासगाव आणि आतकरगाव मधून निवडून गेलाय तो तालुक्याचा सभापती झालाय, उपाध्यक्ष झालाय. हा इतिहास आहे आणि तो इतिहास पुढे कंटिन्यू राहील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही. हे आता सगळा विकास सगळ्या गोष्टी झाल्या, पण भाई मी वेगळा मुद्दा काढतो. तुम्ही खूप कामं केली, पण विरोधकांचं म्हणणे भाईंच्या गावात पाणी योजना राबवली. हे काय खरं आहे, पण मला ते व्हिडिओ तुमच्या शिवसेनेकडून बघायला मिळाला की गावात पाण्याची नळबीळ सगळं आहे, पाणी सगळं भरते. काय खोटा प्रचार, काय भानगड काय? मी आपल्याला सांगतो का मी जर 110 कोटीच्या वॉटर स्कीम संपूर्ण जिल्ह्यामध्ये केल्या, म्हणजे जिल्ह्यामध्ये आम्ही 900 करोड आणले, पण खालापूर मतदारसंघामध्ये 110 कोटीची मी त्या ठिकाणी कामं केलेत. मी खात्रीने सांगू शकतो विरोधकांच्याकडे अमोलजी आता कुठले मुद्दे राहिले नाही. माझ्या गावामध्ये आज 24 तास पाणी आहे. तुम्ही माझ्या शब्दावर विश्वास ठेवू नका, पण तुम्ही मीडियावाले आहात, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही माझे चांगले मित्र आहात, तुम्ही माझ्या गावामध्ये जा. माझ्या गावामध्ये आज 2-2, 3-3 टाक्या त्या ठिकाणी 24 आवर्स त्या ठिकाणी गावामध्ये पाणी आहे. आपण जाऊन त्या ठिकाणी बघू शकता. आणि जर माझ्या गावामध्ये पाण्याची जर सोय झाली नसेल तर मी आपल्याला सांगतो का तुम्ही बोलाल ते मी करायला तयार आहे. आजही जल जीवन मिशन मधून सुद्धा माझ्या गावामधली विहीर त्या ठिकाणी तयार आहे. टाकी फक्त बांधायची आहे, पण पाण्याची कुठलीही त्या ठिकाणी म्हणजे गैरसोय नाहीये. विरोधक हे अपप्रचार करतायत, विरोधकांच्याकडे कुठले मुद्दे नाही. मी या ठिकाणी विरोधकांना आवाहन करतो का आपण ज्या ठिकाणी आज मतदान मागताय, लोकांपर्यंत आपण जाताय, तुमचं एक तरी काम या 36 मध्ये दाखवा, या तालुक्यामध्ये दाखवा का आम्ही अमुक लोकप्रतिनिधी असताना अमुक काम केलंय. नाही तर भाई शिंदे सुद्धा तुम्हाला दाखवेल. माझं त्यांना आव्हान आहे का आपण एका व्यासपीठावर बसा, मी आपल्या समोर यायला तयार आहे. आम्ही काय केलंय आणि आपण काय केलंय हा जनतेसमोर ठेवा विषय. जनता ठरवेल कोण चांगलं आहे ना कोण वाईट आहे. ते निगेटिव्हिटी पसरवण्याचं त्यांचं काम आहे. परवा मी आपल्याला सांगितलं, मी एक व्हिडिओ केलं का म्हणे नरेश पाटील आणि भाई शिंदेचं प्रचंड मोठं असं भांडण झालंय. अहो मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आम्ही राम लक्ष्मणाची आमची जोडी आहे आणि हा राम लक्ष्मणाची जोडी खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करते. आणि हा रामाचा धनुष्यबाण हा अयोध्येला जाणार आहे आणि तो त्यांना बघवत नाही. आणि मग त्यांची चिडचिड चालू झालेली आहे. त्यांचं काय म्हणतात भाई, यातला राम कोण लक्ष्मण कोण, कोणाला तुम्ही ठरवा, ते तुम्ही ठरवा. आम्हाला तर आम्ही वाटतोय राम लक्ष्मण आहेत म्हणून, ते जनता ठरवेल ना आम्ही राम लक्ष्मण आहेत का काय ते. काय पातळी घसरलेली आहे, अशा प्रकारचं राजकारण होतंय. ठीक आहे, असावी जरूर असावी, परंतु ह्या सगळ्या गोष्टी खोटा तुमच्या कोण असं म्हणू शकत नाही. मी देखील ते ठोकून सांगतो की हा माणूस कामाचा आहे, काम केलेला माणूस आहे. म्हणजे काहीतरी आपलं कोणतरी काळ आला तसा माणूस हा नाहीच आहे. काम केलेले जिल्हा परिषद गाजवलेला माणूस आहे. पण भाई एक खोटं काय पसरवलं, काय उचलंय, खोटं निगेटिव्हिटी आज त्या ठिकाणी पसरवत आहेत. हे सगळं पसरल्यानंतर मला अनेक लोकांचे फोन आले. ते पण मला घाबरत लोकांनी फोन केले का लोकांना माहितीये का भाईंकडून असे कृत्य त्या ठिकाणी घडणार नाहीत. आता त्यांच्याकडे अमोलचे कुठले मुद्देच राहिले नाहीत. मग ते अशा पद्धतीने लोकांमध्ये गैरसमज पसरवायचं, मग वादिवाद करायचे आणि मग ते वादिवाद झालं तर आपल्याला काय त्याचा फायदा होईल काय. पण त्यांचे जे काय मनसुबे आहेत ना हे सक्सेस होणार नाही. आम्ही एक संघ आहेत आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI हे कार्यकर्ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. हे कार्यकर्ते अशा भूलथापांना बळी पडणार नाही. आमचं काम अतिशय प्रामाणिकपणे चाललेलं आहे आणि आम्ही काम करत असताना आम्ही चुकीच्या पद्धतीने विरोधकांच्यावर कुठलीही टीका केली नाही आणि करणार नाहीये. त्यांच्या पुढे त्यांना काय आहे ते दिसतंय आणि ते दिसतंय म्हणून ते विचलित झालेले आहेत. मग ते विचलित झालेले आहेत म्हणून समोरच्या लोकांना कसं आपण कन्फ्युजन मध्ये टाकायचं त्यांचं ते प्रयत्न आहेत. पण आम्ही तिकडे फारसं लक्ष देत ना. आम्ही आमच्या मुद्द्यावर, आमच्या विचारावर, आमच्या ध्येयावर आम्ही ठाम आहेत. त्यामुळे आम्हाला विरोधक काय बोलतायत त्याची चिंता करण्याची काय आवश्यकता नाही. पण भाई ठीक आहे ना, म्हणजे उमेदवारांचं काय एखाद्या मुद्द्यावर पटलं नसेल तर चर्चा होऊ शकते किंवा तात्विक कधी बाचावाची त्याला म्हणता येणार नाही. यांनी त्याचा वेगळा अर्थ काढला असेल, असं काय झालं होतं का? बिलकुल नाही. मी माझ्या लक्ष्मीमध्ये आहेत, आला का लक्षामध्ये, अशी आमची आजपर्यंत कुठलीही घटना घडलेली नाही आणि या पुढेही घडणार नाही. एवढं आमच्यामध्ये बॉन्डिंग आहे. अतिशय आम्ही चांगलं काम करताय. आता आमचे काय रिलेशन झालेत आम्ही सगळे तुम्हाला काय सांगायचं, सगळंच काय आम्ही तुम्हाला सांगायचं. आमचे चांगले संबंध आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीने आमचं सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. आता सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण वाद
किंवा आमचा तंटा, ही कुठलीही गोष्ट झालेली नाही. हे साफ खोटं आहे. हे निगेटिव्हिटी त्या ठिकाणी पसरवत आहेत. निगेटिव्हिटी पसरवण्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे कुठला मुद्दा राहत नाही. ते प्रचार करतायत आणि निगेटिव्हिटी पसरवणारी एक वेगळी टीम मागे फिरते आणि ती घरामध्ये जाऊन सांगते. आज आमची सुद्धा आम्हाला मानणारी लोक आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण करतायत, पण ही छत्तीसी कधी कुठल्या जाती धर्माचं राजकारण करत नाही. सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाणारी छत्तीसी आहे, पण यांच्याकडे काही मुद्दे राहिले नाही. म्हणून कुठंतरी काही आधार घेण्याचा हे लोक प्रयत्न करतायत. ही वस्तुस्थिती समोर आलेली आहे. सातत्याने त्यांच्याकडून बोललं जातं की म्हणजे तुमच्या बाबतीत नाही बोललं जाते, ते नरेश पाटलांच्या बाबतीत बोललं जातं की जातीपातीचं राजकारण कधी नव्हतं या मतदारसंघात. भाई पण लढले, त्यांनी कधी केलं नाही. आत्ताच काय घडतं सगळं का? म्हणजे असं काय नाही, असं कुठंच नाहीये. असं कुठंच नाहीये. आला का लक्षामध्ये? ह्या अफवा आहेत सगळ्या. आमच्यामध्ये जर आम्हाला एखादा माणूस सांगत असेल का आम्हाला 1 वोट द्या, तर आम्ही ठामपणे सांगतोय तुमचा 1 वोट नको, द्याल तर दोन्ही द्या, नाही तर तुमची वोटिंगच आम्हाला नको. एवढं प्रामाणिकपणे आम्ही लोकांना सामोरे जातोय आणि सांगतोय. कुठंही एकमत मागितलं जात नाही, कुठंही जातीचा अपप्रचार नाहीये. ह्या फक्त अफवा आहेत. अफवांव्यतिरिक्त काही नाहीये आणि हे अफवा फक्त विरोधकच करतायत. नरेश पाटलांच्याकडनं कुठे अपप्रचार होत नाही, भाई शिंदेच्याकडनं कुठेही अपप्रचार होत नाही. एवढं प्रामाणिकपणे आमची बॉन्डिंग आहे. त्यामुळं विरोधक काय बोलतायत त्याच्याशी आम्हाला काही देणं नाही. आम्ही आमच्या ध्येया धोरणाशी, आमच्या मतदारांशी, आमच्या कार्यकर्त्यांशी, आमच्या महायुतीशी आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिक आहेत. विरोधकांना जे विरोधक आहेत ते विरोधकांमध्ये त्यांच्या भूमिका मांडत राहतील, पण लोक या छत्तीसमधली सुज्ञ आहेत. लोकांनी ठरवलेलं आहे काय करायचंय. हा रिझल्ट तुम्हाला 9 तारखेला कळेल. भाई तुम्ही पण इतक्या निवडणुका लढल्या, परंतु मला जे चित्र दिसतं त्या आर्थिक गणित प्रचंड मारा काहीतरी सावरोळी आपल्या आतकरगाव मतदारसंघामध्ये दिसतोय. एक तर जागा महिलेची आहे, पलीकडच्या सावरोळी तितकंच हॉट दिसत नाही, पण एवढा पैशाचा मारा जो ऐकायला येतोय काय म्हणजे भयानक दिसतोय. जो पलीकडून असेल इकडं काय मला काय. आमच्याकडे हे पहा, आमच्याकडे बघा, आम्ही सर्वसामान्य जनतेचे सेवक आहेत. आम्ही जनतेमधली माणसं आहेत. त्यामुळं आम्हाला आर्थिकचा विषयच कुठे येत नाही. आम्ही आज मतं मागतोय ते आमच्या कामाच्या जोरावर मागतोय. आम्ही आज मतं मागतोय ते विकासाच्या जोरावर मागतोय आणि आजही आम्ही विकास करणार आहे. आणि जनतेला माहितीये का यांच्याकडे आमदार आहे, यांच्याकडे खासदार आहे. उद्या हे लोक निवडून आल्यानंतर आमचा विकास होणार आहे. ह्या कर्जत खालापूर मतदारसंघातली जनता आहे, ही विकासावर मतं देते आणि विकासाच्याच माध्यमातून आमदार महेंद्र थोरवे यांचा विजय झालेला आहे. आज विरोधकांच्याकडे काय आहे, ते काय करतायत हे आपल्याला सगळ्याला माहितीये, पण आमची नाल सर्वसामान्य कुटुंबाची जोडलेले, सर्वसामान्य नागरिकांशी जोडलेले आणि आम्ही विकास करणारे आम्ही लोक आहेत. आम्ही स्वतः त्या ठिकाणी जनतेमध्ये जातोय आणि जनतेच्या सुखात दुःखात वेळे प्रसंगाला आम्ही फिरणारी लोक आहेत. त्यामुळे आर्थिकचा विषय आमच्यासाठी गौण आहे. आम्हाला विकासाच्या जोरावर आम्हाला मतं मिळणार आहेत आणि लोक आमचा अतिशय चांगल्या पद्धतीने तिथे स्वागत करतात. संघटना मोठी आहे, कार्यकर्ता गावागावात आहे. म्हणजे विरोधकांपेक्षा आपली संघटना शिवसेना प्रचंड गावागावात आहे. संघटना मोठी आहे, कार्यकर्ते नेते सगळे आहेत. भाई यावेळी कुठे दगापटका होणार नाही ना? बिलकुल असं काही होणार नाही. बिलकुल असं काही होणार नाही. तुम्ही निश्चित राहा. अतिशय चांगलं वातावरण आहे. विरोधक फक्त अफवा पसरवत आहेत आणि आमच्या मतदारांना, आमच्या नागरिकांना आम्ही त्याची सगळी कल्पना दिलेली आहे. आता सुज्ञ नागरिक आहेत. इलेक्ट्रिक मीडिया आता एवढी फास्ट आहे का मी आता इथं बोलतोय 15 मिनिटांमध्ये ही बातमी फ्लॅश होणार आहे. अलग लक्षामध्ये. त्यामुळं चिंता करण्याची काही गरज नाही. आमच्या बरोबर महायुतीचे कार्यकर्ते, आमदार साहेब आमचे संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरतायत. लोकांना त्या ठिकाणी सामोरे जात आहेत. लोक त्यांच्या समोर प्रश्न घेऊन येत आहेत आणि अतिशय शांतपणाने आमदार साहेब लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवत आहेत आणि आम्हाला खात्री आहे का आमचाच त्या ठिकाणी विजय होणार आहे आणि हा उर्वरित राहिलेला विकास आम्ही आणि आमचे आमदार त्या ठिकाणी करून ह्या 5 वर्षामध्ये हा मतदारसंघ नंदनवंदन करून अशा पद्धतीने आम्ही करू का एक खालापूर तालुक्यात नव्हे तर एक रायगड जिल्ह्यामध्ये हा खानावगण एक मॉडेल पंचायत समिती असेल अशा पद्धतीचा विकास करण्याचं ध्येय धोरण विजन आम्ही डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. भाई शेवटचं काय आता तुम्ही मला वाटतं दिवस तर उरलेच नाहीत. प्रचार पण जवळजवळ घरोघरी संपलेला आहे. फक्त आता काय फोनाफोनी सगळी बाकी राहिलेली आहे. मतदारांना शेवटचं आव्हान काय करायचं? तुम्ही इतके वर्ष आता इतका तुमचं वय आणि सगळी कामं तुम्ही सगळी केलेली आहेत. एक शेवटचं भावनिक आव्हान काय कराल मतदारांना? शेवटचा माझा मुद्दा एकच आहे या मतदारसंघातल्या लोकांना, म्हणजे खानावगणातील सर्व लोकांना आणि वरच्या सासगाव आतकरगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व नागरिकांना, मतदारांना, मतदार बंधू भगिनींना माझं या ठिकाणी आव्हान त्या ठिकाणी राहणार आहे का आम्हाला एकदा पुन्हा आपण संधी द्या
आपली सेवा करण्याची, आपलं मत अमूल्य मत आम्हाला त्या ठिकाणी महायुतीला द्या, दोघांनाही द्या आणि आपली सेवा आमच्याकडून करून घ्या, एवढीच मी माझ्या मतदारांना या ठिकाणी भावपूर्ण अशी मी त्यांना विनंती या ठिकाणी करेन. हे होते भाई ज्यांनी बघा हा ते काय नॉनव्हेज म्हणजे काय खात नाही पण अगदी रोखोक आवाज आहे. आणि तुम्ही त्या नारंगीच्या आगीच्या प्रकारात बघितलं असेल, हा माणूस रात्री पण आम्ही यांना भेटलो होतो आणि सकाळी पण हा माणूस होता आंदोलनात. म्हणजे संकट कुठलंही असू द्या, हा माणूस येणार येणार येणार. अशी माणसं सभागृहात गेली पाहिजेत, अशा माणसांना सहकार्य केलं पाहिजे. अर्थात तुम्ही सगळे मतदार आहात, तुम्ही सगळे शुद्ध आहात, काय करायचं मी तुम्हाला सांगत नाहीये, परंतु संधी मिळली तर सोनं करू शकतो इतकी ताकद या माणसाकडे आहे. भाई तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. भेटूया. आपण आलात, आमची मुलाखत घेतली, आमचे विचार मांडण्याची आपण आम्हाला संधी दिलीत, त्याबद्दल आपले सुद्धा मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्याला धन्यवाद देतो. असाच आशीर्वाद, असं सहकार्य आम्हाला सर्वांना आपल्याकडून अपेक्षित आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 9 तारखेला गुळाल 9 तारखेला गुलाला आपलाच आहे.